येलो कलरचे पराठे सेम पुरणपोळी वाटते त्याच्यामध्ये. एक खाऊन झालाय तरी पण आमचा तू सगळ्यांना आणि कशी आहात सगळीजण. वेलकम बॅक टू माय चॅनल. हा, आज माझा दश पण आहे माझ्या बरोबर. ठीक आहे. काल पप्पा बरोबर गेला होतास ना तू. काल पप्पा बरोबर गेलेला त्याच्यामुळे मला झोपायला भेटलं. आणि आज सकाळी सचिन जायच्या अगोदरच तो मला 7:30ला उठवते. उठ बिले अरे कुठं जायचंय थंडीतून. आणि होतं काय उठायला काही प्रॉब्लेम नाही. सचिन 1-1:30 वाजेपर्यंत तोपर्यंत मग टाइमपास पण होत नाही. दश मग नुसता इकडं आत ना बाहेर ना आत सगळं त्याचं काय चाललेलं असतं कारामध्ये. हे बघा आवाज देत नाही तिकडनं. दशला माझे हॉटडॉग पाहिजे तर तो पण येते किचनवरती माझ्या बरोबरच. माझा तर मार्गशीर्ष आहे पण दशला लागतोच. दश बरोबर सचिन पण खातात तर त्यालाच आता बनवायला घेते. हे हॉटडॉग एक सॉसेस चिकन सॉसेस कापत नाही त्याला क्रॅश करते. आतमध्ये मसाला जाईल ना त्याच्यामध्ये. एक खाऊन झालाय तरी पण आमचा तू गॅसच्या जवळ नको जाऊ. येऊ मामू पाठी इकडे चटका लागला असावं. असा सुट्टी असल्यावरती आमचा किचन वरती चाले ढगाले असतात. कसा मग मसाला होते त्याच्यामध्ये समजला. ते टाकणार आहे हा दिला. गॅसवरती बागाशी त्याला एक दिला. हळद मीठ मसाला सगळा टाकून ठेवला होता. आता त्याला म्हटलं एक खाऊन बघ कारण त्यांनी आधीच काय केलं होतं सर मगाशी बटर जेली. काय केलं बटर जेली तो हे पावामध्ये बटर हनी सोडून द्यायचे. काय मसाला थोडासा धीर घ्यायला लागतो. पप्पा लागला ना थोडा टाइम इथं त्याला जरा शेकू दे म्हणजे त्याला शिजू दे. ठीक आहे. एका साईडनी मी ते घेतलं. इकडे बघ नीट बघ नीट. आता बघा एका एका साईडनी शेकली दिसली. एका साईडनी शेकली ना चांगली गरम झाली. बरोबर सकाळ उठून नाश्त्याने पाणी तापायला इतका उशीर होतो गिझरला. पण सचिन चालू करून गेले तरी पण सकाळी कचरा टाकून आम्हाला जास्त त्रास नाही होत. त्याच्याकडे बघा त्याचे हे चाले डावले असं घरी असल्यावरती. काल जरा गेलेला शांत होता आणि तिकडनं ती ओरडते. त्यांना पण खायला घालायचं. अजून देवपूजा पण बाकी आहे पण ह्याला भूक लागली तर म्हटलं घे तू पहिले खाऊन घे. पप्पा आपल्या घरी येणार आहे का शैलेश बाबा शरण बाबा नितेश बाबा महेश बाबा आपल्या घरी येणार आहेत का खरोखर. झाला होता तुझा. मला काढून देऊ. पण आता चांगला लागला खायला तुला
पण पुजायला. ठीक आहे, हळदी कुंकू म्हणजे कसा लागतंय? मस्त लागतंय. मला माझा उपवास आहे ना येडा, माहिती आहे ना. मी आता महिनाभर काय खाल्लाय, मग पप्पाने तुलाच द्यायची ना बनवून, ते पण ठरलेलं बुधवार गुरुवार. कधी काय खाल्ला? काय खाल्ला? कढी पकोडा. मग तो डाळ भात तो चालतं रे. मी चिकन बोलते, चिकन मच्छी अंडा मी खाल्ला, मग तोच मी बोलतोय. व्हेरी गुड. मग तू बुधवार गुरुवार कसं नाही खात, माझं ऐकतोस ना शाणाबाल. मग असाच ऐकायचा. आता तुला मग स्कूलला असं हॉटडॉग बनवून देऊ, ब्रेड आपला स्लाइस वाला तो ब्रेड येतो ना लांबवाला, त्याच्यामध्ये भरून त्याच्यामध्ये देता. थोडा कॅबेज टाकून देता. कोबी कॅबेज पत्ता. कढीपत्ता नाही रे, कॅबेज कोबी दाखवता नंतर. तुला चांगलं लागतं ना पण. मोर तारक मेहता आहे आमचा, आणि आमच्या घरातला जेठालाल हा बघा इकडं. ओ जेठालाल. कसा जेठालाल कसा करतो दशू? दाखव जरा, दाखव राचून दाखव. जेठालाल कसा करत. सॉसेस बनवलेत आणि चण्याची डाळ आहे, त्याच्यामध्ये परवळ आहे, दुधी आहे, आणि काय दुसरा पण काहीतरी एक टाकलं, मला तर लक्षात नाही. सगळं कापून टाकलं त्याच्यामध्ये. आणि आता मी पराठ्यांना पीठ लावून ठेवलेला, कारण सचिनना पराठे बरेच आवडतात, ते त्यांना भरपूर पसंत आहेत. आता मी न सांगता हे केलंय ना, तर ते खूप खुश होतील. त्यांना प्रचंड पराठा आवडतो, म्हणजे कसलाही द्या तुम्ही. बीटचा बनवलेला असेल, काकडीचा असेल, ह्याचा कसला कॅरेटचा असेल, त्याच्यानंतर कोबीचा असेल, मुल्याचा असेल, तुम्ही कसलाही द्या त्याला प्रचंड आवडतं. किंवा नुसता पीठ मळून त्याच्यात जिरा, कसुरी मेथी, मीठ, तिखट, हळद असा काहीतरी टाकला तरी पण त्यांना आवडतो. त्यांना खूप आवडतो. तर म्हटलं चला दुपारचा टाइम आहे, गरम गरम पटकन बनवते. आणि मैद्याचा पीठ घेतलाय मी, मैद्याचा मिक्स फ्लावर आहे, सगळा मिक्स आहे त्याच्यामध्ये. मैदा, गहू, रवा सगळं आहे. दर्शनी पण सकाळी सॉसेस खाल्ले, त्याच्यामुळे त्याचा पोट भरलेला आहे. थोडासा पीठ ठेवून देते संध्याकाळी, कारण आता बरेच गोळी झाली ती उघडी. पटापट गरम बनवून घेते, कारण सचिन यायचा वेळ झालाय. पराठा तयार झाला. येलो कलरचे पराठे से पुरणपोळी वाटते ना.
सेम तशीच वाटते. झाले 8 एक आहेत पराठे.